नमस्कार मित्रांनो, मी आहे आदित्य महल्ले. तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य महल्लेवर. आपल्या चॅनलचं नाव आधी इट्स क्रुशियल होतं आणि ते बदलून आता मी आदित्य महल्ले ठेवलेलं आहे. तर या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असणार. यामध्ये मी MPSCची बुक लिस्ट जी आहे, जी मी यूज करतो, ती तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ही जी बुक लिस्ट आहे, ही तीच बुक लिस्ट आहे जी मी यूज करतो. आणि याचे लिंक्स जर तुम्हाला भेटले नाही डिस्क्रिप्शनमध्ये, तर थोड्या दिवसाने येऊ शकता किंवा उद्या येऊ शकता. म्हणजे एका दिवसाने 24 तासानंतर येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते लिंक्स जे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर चला, सर्वात आधी आपण बुक लिस्ट तर पाहूच, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगून देतो की मी दुसरं जे मटेरियल आहे ते काय यूज करतो. तर हे जे आहेत ना, हे कात्रण आहेत देशोन्नतीचे 30 क्वेश्चन प्रत्येक दिवसाचे मी कापून ठेवलेले आहेत आणि यातून भरपूर अभ्यास होऊन जातो. तर हे तर तुम्हाला तुमच्याकडे नसतील, पण मी हे जस्ट दाखवलं तुम्हाला. आणि असे बरेचसे आहेत, म्हणजे 30 इंटू जवळपास हे असतील 50-60. 30 इंटू 50 जरी केलं तर बघून घ्या किती क्वेश्चन्सचे तयार होतील त्यामधून. त्याच्यानंतर सर्वात आधी जे महत्त्वाचं असते मित्रांनो, ते आहे अभ्यासक्रम. इथे तुम्ही पाहू शकता अभ्यासक्रम आहे हा, आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे मराठीमध्ये. तर ही PDF सुद्धा मिळते, पण मी याची प्रिंटच काढून घेतली, जेणेकरून आपल्याला नेहमी पाहता येईल आणि आपल्याला समजून घेता येते. म्हणजे जर आपल्याकडे अभ्यासक्रम असला, त्याच्यानुसार आपण जर अभ्यास केला तर आपला वेळ पण वाचतो आणि चांगल्या प्रकारे अभ्याससुद्धा होतो. कारण असे बरेचसे टॉपिक्स आहेत जे युजफुल नसतात एक्झामिनेशनमध्ये, आणि आपण पूर्ण पुस्तक वाचत राहतो आणि त्याचा फायदा काहीच होत नाही. म्हणून अभ्यासक्रम ठेवणे फार महत्त्वाचं आहे. आता हे मराठीचं आहे आणि तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा मी एक याची प्रिंट मारलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 असे 4ही पेपरचे, म्हणजे मेन्समध्ये जे पेपर आहेत त्याचे अभ्यासक्रम आहे हा. आता मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचे जे पुस्तक आहेत त्याची. तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे पुस्तक आहेत. आणि कसं आहे की भरपूर पुस्तक असले तरी काही फायदा होत नाही त्याचा. सिलेक्टेड पुस्तकं ठेवले तर त्याचा नक्की फायदा होतो. आता तुम्ही पाहू शकता, हे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. मी तुम्हाला सांगतोच डिटेलमध्ये. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, हे इंडियन पॉलिटिक्स आहे, जे मी इंग्लिशमध्ये मागवलेलं आहे. त्यानंतर CSATचं पुस्तक आहे. MPSC प्रश्नसंच, यामध्ये 15,000 प्रश्न आहेत MPSCचे, जे मागील वर्षी आलेले आहेत. हे भारतीय अर्थव्यवस्था, त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण, हे पण एक महत्त्वाचं पुस्तक आहे. हे अटलास आहे, हे वालं. आणि हे भूगोलसाठी पुस्तक आहे. आणि हे एक UPSCचं पुस्तक आहे, जे मी असंच मागवलं होतं, पण ती UPSCच्या एक्झामसाठी कामात पडेल. तर चला डिटेलमध्ये जातच तुम्हाला सांगतो. हे पहा, सर्वात आधी हे जे पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, हे आहे सायम कट्टा या पब्लिकेशनचं. तर ते थोडं जुनं पुस्तक आहे. त्यांनी नवीन एडिशनसुद्धा आणलेले आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. यामध्ये काय 32 पुस्तक जे आहेत स्टेट बोर्डचे, त्याच्यावर हे आधारित पुस्तक आहे. आणि म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचण्याची गरजच नाही. हे जर एक पुस्तक तुम्ही घेतलं, या पुस्तकातून जर तुम्ही वाचलं, तर तुम्हाला बाकीचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते वाचण्याची गरज नाही. कारण यामध्ये त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांचं सारांश दिलेलं आहे, म्हणजे समरी. आणि ते सुद्धा इम्पॉर्टंट समरी, असं सुद्धा नाही की एकदम कमी समरी आहे. भरपूर माहिती यामध्ये मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला वेळ पण वाचणार तुमचा, आणि स्टेट बोर्ड घेण्याची गरजसुद्धा नाही. एकच पुस्तक घेतलं की डायरेक्ट स्टेट बोर्ड कवर, हे आहे. आणि याच्यामध्ये सगळे विषय आहेत, जसे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, सगळे टॉपिक्स आणि सगळे पुस्तक जे आहेत, सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुमच्या याच्यात कवर होऊन जातील. आता दुसरं आहे पुस्तक महत्त्वाचं, ते म्हणजे आहे इंडियन पॉलिटी. आता इंडियन पॉलिटी बरेचसे विद्यार्थी मराठीचं एडिशन घेतील. ठीक आहे, आपली चॉईस आहे, पण मी इंग्लिशमध्ये हे मागवलेलं आहे. कारण मला इंग्लिश थोडं सोपी जाते, म्हणून मी इंग्लिशमध्ये हे मागवलेलं आहे पुस्तक. आणि हे सुद्धा एक सगळ्यांना जे तयारी करतात त्यांना माहीतच असेल की किती इम्पॉर्टंट पुस्तक आहे. याचं एक लेटेस्ट एडिशनसुद्धा आलेलं आहे. एडिशन नंबर 6 आहे वाटते ते. हे माझ्याजवळ 5th एडिशन आहे, पण काही फरक नाही पडत. जर तुम्ही करंट अफेअर्स जर करत असणार, तर तुम्हाला एडिशनची काही एवढा प्रॉब्लेम जाणार नाही. जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत एडिशन 6मध्ये, ते तुमचे करंट अफेअर्समधून कवर होऊन जातात. एक पहा, भारतीय अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे. आणि हे आहे रंजन कोळंबे सरांचं. तर हे बेस्ट पुस्तक आहे, वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहे इकॉनॉमिक्ससाठी. आणि यामधून भारतीय अर्थव्यवस्था जे आहे प्रिलिम्ससाठी ते इझिली कवर होऊ शकते. छोटंसं पुस्तक आहे, जास्त मोठं नाही आहे. आणि एवढं जर वाचलं तुम्ही, तर प्रिलिम्सचे बरेचसे स्टॅटिक पोर्शन जो आहे तो इझिली कवर होऊन जातो. आणि वन ऑफ द बेस्ट पुस्तक आहे. एक देसलेचं असते आणि एक रंजन कोळंबेचं. तर मी
रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घेतलेलं आहे. हे आहे ऑक्सफर्ड ॲटलास. आता ॲटलास तर तुम्हाला माहिती आहे, जॉग्रफीचा अभ्यास मॅप्सशिवाय होऊच शकत नाही. तर मॅप्ससाठी मी एक ॲटलास घेतलेला आहे. यामध्ये भारताचे आणि वर्ल्ड मॅप दोन्ही प्रकारचे मॅप्स इथे मिळून येतील तुम्हाला. त्यानंतर आहे मित्रांनो भूगोल आणि पर्यावरण. MPSC पूर्वपरीक्षा पेपर 1साठी हे कामात येणार आहे. 2019 आणि 20ची आवृत्ती आहे माझ्याकडे, AB सौदी सरांचं. तर यातून जर तुम्ही कवर केलं जॉग्रफी पेपर 1साठी तर तुमचं इझिली कवर होऊन जातं. मोठं पुस्तक आहे हे आणि यामध्ये भरपूर माहिती आहे, तर तुमचं इझिली यामधून कवर होऊन जाते. आणि याचे जे मॅप्ससुद्धा आहे त्यामध्ये हे रंगीत मॅप आहेत, ब्लॅक अँड व्हाईट नाही आहेत. तर ही चांगली गोष्ट आहे पुस्तकाची. आता महत्त्वाचं अजून एक सर्वात इम्पॉर्टंट पुस्तक आहे, हे आहे MPSC प्रश्नसंच. 15,000 प्रश्न आहे त्याच्यात, किशोर लवटे सरांचं, ज्ञानदीप प्रकाशनाचं. तर याचं लेटेस्ट एडिशनसुद्धा आलेलं आहे, ज्यामध्ये 20,000 प्रश्न आहेत बहुतेक. आणि हे जुनं आहे माझ्याकडे, कारण मला नवं घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण हे 2019पर्यंत आहे. आणि जे नवे प्रश्न आहेत त्याची मी प्रिंटच काढलेली आहे, मेन्सच्या प्रश्नांची. आणि पूर्वपरीक्षेचे असतील त्याचे प्रश्न आपल्याला मिळूनच जातात इझिली. सो दॅट्स वाय एक चांगलं पुस्तक आहे. आणि यामधून बरेचसे प्रश्न तुमचे कवर होऊन जातात. जे मागील पत्रिका आहे ते तुम्हाला घेण्याची गरज नाही किंवा ते तुम्हाला शोधण्याची गरज नाही. 2011पासून 19पर्यंत आणि जे लेटेस्ट आहे 20-21 जे झालेल्या परीक्षा आहेत त्याचेसुद्धा लेटेस्ट एडिशनमध्ये इन्क्लूड मिळून जातील तुम्हाला प्रश्न. ठीक आहे, ते हे चांगलं पुस्तक आहे एक, हे तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आता आहे 2 पुस्तक. एक आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि एक CSAT विश्लेषण. हे आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा, हे आहे महेश शिंदे सरांचं. हे पण ज्ञानदीप अकॅडमीचं आहे. तर यामध्ये बरेचसे आपले प्रश्न आहेत जे मागील वर्षी आलेले आहेत. ठीक आहे, 2013पासून तर 2018पर्यंत त्याचं प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण सहित दिलेलं आहे, म्हणजे कसे प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर कसं टिक करावं करेक्ट हे यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पुस्तक आहे. तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि एक आहे MPSC CSAT सिम्प्लिफाईड. तर CSATमध्ये काय असते की आपल्याला बरेचसे पॅसेजेस असतात, पॅसेज कसे सोडवायचे, उतारे कसे सोडवायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे प्रश्न असतात रिझनिंगचे तर हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे सोडवायचे आणि काय ट्रिक्स असतात त्याच्यात. तर हे सुद्धा एक चांगलं पुस्तक आहे. ते आहे एन्व्हायरमेंटचं शंकर IAS अकॅडमीचं पुस्तक. तर त्या PDFची मी डायरेक्ट प्रिंटच मारली होती. आणि हे सुद्धा एक एन्व्हायरमेंटसाठी कामात येणारं पुस्तक आहे, म्हणजे पर्यावरण. तर मित्रांनो, ही होती आपली MPSCची बुकलिस्ट. ही जी बुकलिस्ट आहे ते राज्यसेवा एक्झामिनेशन, ग्रुप B एक्झामिनेशन, ग्रुप C एक्झामिनेशन या तिन्ही एक्झामसाठी कामात येते, पूर्वपरीक्षेसाठी. तर अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.